संगमनेर तालुक्यामधील बिरेवाडी शाखा साकूर येथील साईबाबा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेत ठेवीदारांचे ठेवींचे पैसे अडकलेल्या त्रस्त ठेवीदारांनी 29 एप्रिलपासून संगमनेर उपनिबंधक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे। पतसंस्थेमध्ये पैसे अडकल्यामुळे ठेवीदार पतसंस्थेत वारंवार खेटे मारतायत, मात्र त्यांचे पैसे काही मिळतच नाहीत। कधी आश्वासनं तर कधी धमकी तर केव्हा आमिष देत या पतसंस्थेनं सर्वांना झुलत ठेवलं आहे। सामान्य माणूस सरकारची परवानगी आहे एवढ्याच कारणानं अशा पतसंस्थांकडे झुकतो आणि आपली आयुष्याची कमाई त्यामध्ये गुंतवणूक करतो। मात्र नंतर या पतसंस्थेचे घोटाळे बाहेर आल्यानंतर त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो। गेल्या 25 वर्षांपासून दत्तात्रय रासने हे जनरल स्टोअर चालवत आहेत। त्यांनी आपल्या व्यवसायातून 4 लाख रुपये पतसंस्थेमध्ये ठेवली होती। मात्र आता डॉक्टरांनी बायपास करण्यास सांगितलं आहे, मात्र पैसे भेटत नाहीत। त्यामुळे घरामधील सोने गहाण ठेवून उपचार चालू असल्याची माहिती अमोल दत्तात्रय रासने यांनी दिली। आमचा हा 25 वर्षापासूनचा व्यवसाय आहे आणि थोडे करून साईबाबा पतसंस्थेमध्ये आम्ही जवळजवळ 4 लाख रुपये साठवले। हे आज आम्हाला वेळेला काही कामालाही येऊ नाही राहिले। आज वडिलांचं बायपास ऑपरेशन करायचं आहे। पतसंस्थेमध्ये चेअरमनला जाऊन भेटलो 2 महिने, त्यांनी 2 महिने येऊन भेटलो त्यांना, पण उडवाउडवीचे उत्तरं दिले। 31 मार्चपर्यंत देतो मी पैसे, ऑडिट झाले असं उडवाउडवीचे उत्तरं दिले। जवळजवळ 50 हेलपाटे बी मारले, पण काही पैसे मिळत नाही। नाविलाज असतो मला दुसऱ्या बँकेचं सोने तारण 1.5 लाख रुपयाचं करावं लागलं। आपले स्वतःचे पैसे असूनही वडिलांचा दवाखाना करू शकत नाही, ही सगळ्यात दुर्दैवी गोष्ट आहे आणि वाईटही वाटतं। आज ऑपरेशन थांबवलं आम्ही, 1.5 लाख रुपयाचं सोने तारणही केलं। आमचे पैसे असूनही कर्ज काढायची वेळ आली। संतोष कल्याणकर यांनी 4 लाख रुपये पतसंस्थेमध्ये व्यापारी लोकांना देण्यासाठी ठेवले होते, मात्र आता पैसे भेटत नाहीत आणि आता व्यापारी दुकानामध्ये माल पण देत नाहीत। त्यांनी पैशासाठी तगादा लावला असल्याची माहिती संतोष कल्याणकर यांनी दिली। माझे या ठिकाणी साईबाबा संस्थेमध्ये 4.5 ते 5 लाख रुपयाच्या FD आहेत आणि मी ज्या वेळेला माल खरेदी केला, व्यापाऱ्यांचं मला देणं बाकी आहे। वारंवार सर्व व्यापाऱ्यांचे मला सारखे फोन येत आहेत आणि मी ज्यावेळेस दिवाळीमध्ये माल खरेदी केला त्यावेळेला सर्व व्यापाऱ्यांचे आज मला सारखे फोन येत आहेत का पैशाचे देण्यासाठी, आणि आज मी ज्या वेळेला त्यांच्याकडे मी मालाची मागणी करतोय तर त्यांचे सारखे फोन येत आहेत का पैसे प्रथम तुम्ही द्या, नंतरच तुम्हाला माल मिळेल, असं सारखं ते वारंवार मला धमकी देत आहेत। पण मी त्यांचे पैसे देऊ शकत नाहीत। आज मी म्हणजे फार अवघड परिस्थितीमध्ये सहन करत आहे माझी परिस्थिती। भीमराज जाधव यांनी आपल्या सलूनचा व्यवसाय करत असताना 2,14,000 रुपये पतसंस्थेमध्ये ठेवले। पावती मुदत संपली, मात्र पैसे भेटत नाहीत आणि उलट संचालक धमकी देत असल्याची प्रतिक्रिया भीमराव जाधव यांनी व्यक्त केली। साईबाबा पतसंस्थेमध्ये माझे ठेव अटकलेले, मी 2 महिन्यापासून पैसे मागतो, पैसे मिळत नाही। पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलिसांनी निबंधक आयोग जो आमच्यावर देतील माहिती देतील त्यानंतर आम्ही त्यांच्यावर कारवाई करू शकतो, तोपर्यंत कारवाई करता येत नाही। माझे आज वडील आजारी आहे, आई आजारी आहे, परत माझी बहीण पण बहिणीचे मालक वारलेले आहेत। तिचे जे पेपचे जे पैसे मिळाले ते पैसेसुद्धा यांनी दिलेले नाहीत। आज तिचं जीवनाची फार बिकट परिस्थिती झालेली आहे। तिच्या मुलांना आणि लहान मुलं आहेत त्यांची शाळेची सुद्धा गैरसोय झालेली आहे। आज हे मला धमकीचे सुद्धा हे करतात हे लोक। संचालक बॉडी म्हणते आम्ही जबाबदार नाही। संचालक ते काय सांगतात आम्हाला, आज नोटीस दिलं त्यांनी, उत्तर दिलेलं आहे त्यांनी का बॉस मॅनेजर आणि चेअरमननी मॅनेजर आणि कॅशियरने हा फ्रॉड केलेला आहे काय, हा आम्ही त्यांच्यावर कारवाई करतो। तर आम्ही पोलीस स्टेशनला फोन केला, तिथं कुठे बी कारवाई केलेली नाही। गुणवंत हजारे यांनी आपल्या मेडिकल व्यवसायामधून पतसंस्थेमध्ये 3,63,000 रुपये ठेवलेत, मात्र पैसे भेटत नसल्यामुळे व्यवसायावर परिणाम होत असल्याची माहिती गुणवंत हजारे यांनी दिली। मी मेडिकल दुकानाचे काही सेविंगचे पैसे आणि डेली कलेक्शन, काही FD होत्या माझ्या, काही डेली कलेक्शन 300-400 रुपये असे डेली साईबाबा पतसंस्थेमध्ये भरत होतो। परंतु गेले 4 ते 5 महिन्यापासून मी दररोज हेलपाटे मारतो साईबाबा पतसंस्थेमध्ये, परंतु माझे पैसे काय देत नाही ते। चेअरमनकडे गेलो, संचालक मंडळांना बी कल्पना दिली, तर संचालक मंडळ म्हणे तुम्ही पैसे आम्हाला विचारून ठेवले होते का, चेअरमन आहे तेच म्हणतो। तर मी असे दररोज त्यांच्या चक्र मारू थकलो आहे, परंतु ते काही पैसे देत नाही। त्याच्यामुळं माझे व्यापारी देणं थकले, मेडिकल व्यवसाय धोक्यात आला आहे।
इतर लोकांची देणेदारी थकली माझी. विजया शिंदे या जीवनभर लोकांचे कपडे शिवून म्हातारपणी कामाला यावेत म्हणून 1 लाखांची ठेव त्यांनी ठेवली होती. मात्र आजारपणाला पैसे भेटत नसल्यामुळे विजया शिंदे देखील त्रस्त झाले आहेत. ते टेलर काम करते. टेलर काम करून थोडे थोडे पैसे साचवून साईबाबा मूळ पसंतीत पैसे टाकले होते. दानदुप्पटमध्ये 50,000. आता त्याचे झाले 1 लाख रुपये. तर आता मी आजारी बरेच दिवसापासून पैसे टाकते मी, पण ते पैसे मला काय सध्या मिळानात. मी आज आजारी पेशंट आहे, मला सारखा दवाखाना करावा लागतो. पण हे लोक काय माझे पैसे मुदतच संपली तरी माझे पैसे द्यायनात. हे भिकाजी जाधव यांनी म्हातारपणाला कामाला येतील म्हणून पतसंस्थेमध्ये 1 लाखांची पावती केली. तर मुलगी कविता कोरडे हिच्या पतीच्या निधनानंतर त्यांना मिळालेले 3 लाख रुपये दामदुट्टीमध्ये ठेवले होते. मात्र तेही भेटत नसल्याची प्रतिक्रिया भिकाजी जाधव यांनी व्यक्त केली. परंतु पैसा हा आमचा चुकला नाही पाहिजे. आम्ही एक पैसा गोळा करून सनी पोरं सकाळी 7 वाजता येतात, रात्री 11ला घरी येतात. इतकं काम करतात पायानं मग उस्तर काय. आणि आम्ही म्हातारी वयवरच झालो, आम्हाला पार काय आता आधार नाही. फक्त एवढीच विनंती बा पैसे आमचे द्यायला पाहिजे ना आम्हाला उपाय. आणि मुलीचे पैसे विधवाबाईचे तिचे पैसेसुद्धा आज तिनं मुलगा मालक तिचा वारलेला आहे ॲक्सिडेंटमध्ये. बारीक मुलं आहेत त्याचे पैसे मिळाले होते. तिनं आपले काही जमिनीचे विकलेले पैसे टाकलेत काय. तिनं आज कसे 2 रुपये याच पण राहत्या म्हणली आणि आपा म्हणली तुमच्या विश्वासावर टाकते मी. विलास पवार यांचे किराणा दुकान आहे. दर दिवस काहीतरी पैसे बचत करावीत म्हणून त्यांनी डेली ठेव चालू केली. आज 2 लाख डेली ठेव आणि वडिलांची 1 लाख रुपयांची बचत केलेले पैसे त्यांना भेटत नाहीत, अशी माहिती विलास पवार यांनी दिली. माझ्या साईबाबा पतसंस्थेमध्ये 2 लाख ठेवी असून 6 महिन्यापासून मी चक्रा मारतो बँकेमध्ये. माझ्या मुलांची ॲडमिशन शाळेची फी भरायची. 6 महिन्यापासून पैसे काय भेटत नाही. वायदे देतात. डिसेंबरपासून मी चक्रा मारतो. त्यानंतर सांगितलं जानेवारीमध्ये देऊ. मध्ये जे साधारण 2 कोटी रुपयाची अफरातफर झाली अशी बाहेरून चर्चा मिळते. आणि 2 कोटी जर अफरातफर संस्थेमध्ये होत आहे तर संस्थेमधील चेअरमन व्हाईस चेअरमन हे काय करतात. आणि संस्थेमध्ये जर असा अफरातफर होत असेल तर सर्वसामान्य नागरिक माझे वडील या ठिकाणी आहेत, त्यांचे बी या संस्थेमध्ये 1 लाख रुपये ठेवे आहेत. ते ज्येष्ठ नागरिक आहेत आणि त्यांना दवाखान्यासाठी वारंवार पैसे लागतात. त्यानंतर माझे सोसायटीचे कर्ज थकलेले आहेत. सोसायटीमध्ये मला कर्ज भरायचे होते मार्जिनसाठी, ते सुद्धा मी भरू शकलो नाही. तर या संस्थेने लोकांना शुद्ध फसवणूक केलेली. बबन भालके यांनी लोहार काम करून लोकांच्या शिक्षणासाठी कामाला येतील यासाठी 1 लाख रुपयांची बचत ठेव ठेवली होती. आता मुलीचे ॲडमिशन करायचे आहेत, मात्र पैसे भेटत नसल्यामुळे ते चिंतेमध्ये असल्याची प्रतिक्रिया बबन भालके यांनी दिली. साईबाबा संस्थेमध्ये 50,000ची पावती आणि 32,000 सेविंग ठेवलेली. आता मी लोहारी काम करून हे पैसे थोडे थोडे जमा केलेत. ते 2-4 महिने झाले चक्रा मारतो, पण ते पैसे काय देत नाही. ते सांगतात यांनी प्लॉट घ्याला त्यांनी प्लॉट घ्याला, आमचे पैसे मिळायला पाहिजे. त्याच्यानंतर आता मुलगी 12वी झाली, तिचं ॲडमिशन घ्यायची बी फार्मसीला. पैशाची खूप अडचण आहे. पैसे काय ते मिळून नाही राहिले. वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक आणि महिला ठेवीदार अक्षरशः आपल्या हक्काचे पैसे परत मिळण्यासाठी मेटाकुटीला आले आहेत. यापुढे गुंतवणूक करताना ठेवीदारांनी आपल्या ठेवी जेथे सुरक्षित राहतील तेथे ठेवण्यासाठी सजग राहणं आवश्यक आहे. कोणत्याही आमिषाला बळी पडून आपली आयुष्यभराची कमाई गुंतवून नंतर त्यासाठी संघर्ष करण्याची वेळ येऊ नये, हीच एक अपेक्षा. न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, एस9 मीडिया, संगमनेर.